तर आपण इथं आलो आहे, तर इथं असं लोक म्हणतात की इथं चैतन्य वगैरे त्यांचा वास आहे आणि भूत वगैरे भरपूर असतात इथं. तर बघूयात आपण इथं काय आहे. तर काही ठिकाणी जाण्यासाठी प्लॅन करावा लागत नाही, तिथून स्वतःहून बोलावून येतं आणि आपला आत्मा स्वतःहून तिथं पोहोचतो. तर अशाच एका अद्भुत आणि आश्चर्याने भरलेल्या ठिकाणी आज आपण चाललोय. तर आपला जिगरी अभिषेक पहाटे 4:30 वाजता उठून पुन्हा एकदा घरी न विचारता तसं तोंडवर करून कार घेऊन पळून आला होता. पण रस्त्यात गाडी पंक्चर झाल्याने भावाला अर्धा तास उशीर झाला आणि 8च्या आसपास वारजे होऊन आपण निघालो जुन्नरच्या मार्गाला. नेहमीप्रमाणे आपण गुगलवरती रेटिंग पाहून एक मस्त हॉटेल पाहिलं आमराई म्हणून, आणि तिथं आपल्याला मस्त अशी मिसळ भेटली. तर एका वेफर मध्ये किती ऑइल असते हे ह्या अभिषेकने टिश्यू पेपर मधून शोधून काढलं आणि आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. तर हा प्रवास टोटल 110 किलोमीटरच्या आसपास आहे आणि बऱ्यापैकी हायवे आणि चांगल्या रस्त्यांनीच होतो. त्यामुळे 2-2.5 तासात आपण इथे आरामात पोहोचलो. तर इथे लेण्याद्रीच्या पायथ्यापाशी विशाल भाऊचा अँकरिंगचा एक इव्हेंट होता आणि तिथे आली होती पिसली माझी बांगडीची फेम गायत्री शिला. तर इथे हे इव्हेंट मधले आपण शूट वगैरे उरकून निघालो आपण लेण्याद्रीच्या दिशेने. ह्या लेण्या लांबूनच एवढ्या सुंदर दिसत आहेत, जवळून तर किती आकर्षक वाटत असतील. तर त्यासाठी आपल्याला 300 पायऱ्या चढून जावं लागते. तर जाताना थोडीशी ताकद हवी, त्यासाठी आलो आपण एका हॉटेलमध्ये. तर भावाला एक सुगंध आला आणि भावाने तेच ऑर्डर केलं. तर हे व्हेज मंचुरियन नूडल्स एकदम भारी होते आणि ह्या गप्पा पण. जेवढा आपण आनंद घेऊन काय माहिती उद्या आपण काही नाही तुला तुम्हाला म्हणून मी. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. तर हे आयुष्यातलं पहिलं हॉटेल होतं जिथं मला चायनीज फूड आवडलं होतं. आम्ही वडापाव खाल्ला. खरं तर आम्हाला नूडल्स खायचे नव्हते, पण तुमच्या ग्रेव्हीचं ते सुगंध बघून, सुगंधच म्हणतो मी आता, मग आम्ही काय बनले आम्हाला माहित नव्हतं. आम्हाला माहित तेच पाहिजे. हा म्हणजे खाल्लं, आम्हाला माहित नव्हतं काय होतं ते, पण आम्ही पाहिलं, आम्हाला तेच खायचं होतं, खाल्लं, भारी वाटलं. ओके, शाळेच्या मुलांसाठी सवलत असते. तर संवादामधून समजलं की माणूस भोळा आहे आणि ओव्हरऑल लेण्याद्रीचे लोक साधे भोळे असून लोकल लोकांमुळे आम्हाला काही त्रास झाला नाही. शरीरात थोडीशी ऊर्जा आली होती. तर 25 रुपयाचं एक तिकीट काढून आपण ट्रेकिंगला सुरुवात केली. इथे हा स्कॅनर काही चालत नव्हता, त्याच्यामुळे आपण कॅश देऊन तिकीट्स काढले आणि निघालो ट्रेकिंगला. आणि कायम लक्षात ठेव की प्रवासामध्ये कॅश खूप महत्वाची आहे. बऱ्याचदा नेटवर्क नसतं, काही ठिकाणी स्कॅनर चालत नाही, त्याच्यामुळे कॅश खूप महत्वाची आहे. तर आम्ही आलो लेण्याद्रीला आणि मस्त मयूर आहे, अभिषेक आहे सोबत आणि मी आता कॅमेऱ्याच्या मागे. मला जर बघायचं असेल तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायला त्याशिवाय मी तुमच्या समोर काय म्हणजे नाही. पूर्ण ब्लॉग बघितलं आले ऑलरेडी. देखा आपने लापरवाही का नतीजा है. खायला दे की बिचाराला. खायलाच नाही असं होतं नेहमी ना, कायम आपल्याकडे जेव्हा खायला नसतं ना तेव्हा नेमके हे बिचारे दिसतात. तर हा ट्रेक लेवल एकदम इझी असल्यामुळे आपण अर्ध्या तासात वरती पोहोचलो. तर ह्या सर्व लेण्या, कोरीव काम आणि ह्या सगळ्या गोष्टी 2000 वर्षापूर्वीच्या आहेत, तरी पण आजच्या बिल्डिंग्सला लाज होतात. वी कॅन अज्युम. नाही बघ इथं बांबू हा वाकवणार आणि इथं टाकणार, तू वाकवलेला सरळ करून झाली ती कपडे उपडे टाकायचे. तर चालताना डोकं वगैरे जरा जपून, कारण हे बघू शकता आपल्या डोक्याची लेवल आणि ही दगडाची लेवल. तर डोकं असं खाली घेऊन तुम्हाला चालायचंय कायम. तर ह्या लेण्या म्हणजे बुद्धिस्ट आणि हिंदू आर्किटेक्चरचा मिक्सचरवर. तर ह्या लेण्या 1 सेंचुरी BC म्हणजे 2000 वर्षापूर्वी बनवल्या आहेत. नाहीतर आजचे रस्ते पावसाचा टिपका नाही पडला तो वर 2 दिवसात उघडा. आणि ह्या लेण्यांचा वापर बुद्धिस्ट साधू राहण्यासाठी व तपश्चर्यासाठी करत असे. इथे स्पेशली माकडांपासून सावध राहा, कारण खूप आगाव माकडांना तुम्हाला इथं तोंड द्यावं लागतं. आता आपण चाललोय लेण्याद्री मधल्या एकदम महत्वाच्या ठिकाणी. तर अष्टविनायक वारीमधील 6व्या क्रमांकाचे हे मंदिर असून ह्या मंदिराचे नाव गिरिजात्मज हे आहे. यातील गिरिजा म्हणजे पार्वती देवी आणि आत्मज म्हणजे पुत्र.
आणि ह्या लेण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे एका सिंगल दगडामध्ये हे टोटल कोरीव काम केलेलं आहे. जिथं कोण नाही जात तिथं आपण चाललो. मंदिराच्या डाव्या बाजूला कोणीच जात नव्हतं, तर उत्सुकतेने आम्ही मात्र तिथे गेलो. पण तिथे जास्त काही स्पेशल पाहायला नव्हतं, त्याच्यामुळे कदाचित हा भाग दुर्लक्षित आहे. पण एक कपल मात्र आम्हाला तिथं पाहून पळून गेलं. तर आपण ह्या स्टेप्स बघितल्या आणि हा एकदम बारीक असा रस्ता बघितला. पण हरिहरला असली बेकार कंडिशन होती. बघितलंय का हरिहर? मी नसतो आलो अरे यारला म्हणलं असं मला खाली बस. आम्ही पण तेच केलं. बाटली दे रे, अरे दे की बाटली द्या का. आणि आपण अशा रीतीने बाप्पाच्या आशीर्वादाने आणि ह्या मानवी चमत्काराला मनात भरवून नवीन वर्षाची भन्नाट सुरुवात केली. ज्यादा बोले जो जहां मेरे दिल में बड़ी शांति.